नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत वेगळी अशी डिश. तर तुम्ही बघू शकता मी काय अशी डिश बनवणार आहे. तर चला. चला तर आपण भरलेलं कारलं करणार आहोत. तुम्ही कारल्याच्या नेहमी वेगवेगळ्या डिश बघितल्या असेल. ही डिश जर तुम्ही बघितली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि नसेल बघितली किंवा केली नसेल तर नक्की करून पहा. खूप छान होते. तर चला तर आपण आज करणार आहोत भरलेलं कारलं. कारलं दोन्ही साईडने असं हे करून घेणार आहोत आणि कारल्याच्या अशा 3 खापा करणार आहोत आणि एक मध्ये अशी चीर पाडणार आहोत आणि जे पण आहे आपलं कारल्याचं बिया त्या अशा आपण काढून घेणार आहोत. कारल्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्या मी पाण्यामध्ये टाकते. खूप जण आहे ना, खूप वेगवेगळ्या पद्धतीने कारलं हे केलं जातं. आम्हाला कारलं तुम्ही बिया पण ठेवू शकता. काढायच्या नसेल तर नाही. प्रत्येकाची पद्धत ही वेगळी असते करण्याची भाजी. आणि मसाला आम्हाला थोडासा कारल्यामध्ये जास्त लागतो. थोडा कडवटपणा कमी होतो. कारलं खूप कमी कडू होतं माझ्या ट्रिकनी तुम्ही जर बनवून बघितलं तर. आणि खरंच याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मसाला पण खूप सारा बसणार आहे. तर आपण सगळ्या कारल्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. हे मी मसाले काढून घेतलेले आहेत जे माझे घरचे रेग्युलर तुम्हाला नेहमी दाखवते. त्याच्या व्यतिरिक्त मी जास्त मसाले नाही वापरत आहे. हे घरचे मसाले आहेत सगळे. आणि हे जे वाटण कांदा खोबरं आणि लसूणचं हे पण आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. आणि हे 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, चवीसाठी मीठ. हे जे सगळं मिश्रण आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत. तेल हे थोडंसं जास्तच, काही भाज्यांमध्ये माझं तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त, कारण त्या टेस्टी पण होतात तेल असेल तर. हे मिश्रण असं खूप छान पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करायचं आहे. आपण एक लाईन मारलेली आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण असं आपण भरणार आहोत. भरलेलं कारलं हे माझ्या बाबांना खूप आवडतं. त्यांच्या आवडती डिश आहे ही. तर इथे आपल्या अशा पद्धतीने सगळे कारले भरून झालेले आहेत आणि हा राहिलेला मसाला पण त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे. साईडने थोडंसं तेल सोडत आहे. आणि ह्या कारल्यांमध्ये मी पाणी पण टाकून घेणार आहे. आपण ते चांगलं शिजवणार आहोत. इथे आपलं पाणी टाकून झालेलं आहे आणि शिजवायची पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही कारलं शिजवलं तर तुमचं कारलं कडू होणार नाही. हे मला माझ्या आईनी सांगितलेलं, तेही तुम्हाला शेअर करते. बाकी मला जास्त माहीत नाहीये. जेव्हा पण तुम्ही कारलं शिजवताना सारखं कारलं जे आहे ते हलवणार आणि त्याची वाफ जर गेली ना, तर कारलं जास्त कडू होतं, असं माझी आई बोलते. कारण तिचं कारलं जास्त कडू नाही होत. याच्यामध्ये झाकण ठेवल्यानंतर झाकण आपल्याला सारखं ओपन करून नाही बघायचंय. आणि पूर्ण 10 ते 15 मिनिटं त्याची चांगली वाफ आल्यानंतर किंवा तुम्हाला एक अंदाज असतोच, की पाणी पूर्ण त्याच्यातलं आटलं असेल. त्यानंतर एकदाच हलवायचंय परत झाकण ठेवल्यावरती पूर्ण कारलं शिजेस तोपर्यंत फक्त एकदाच हलवायचंय, की तुमचं कारलं कडू होणार नाही. इथे आपलं कारलं हे असं फ्राय झालेलं आहे तुम्ही बघू शकता. मी हलवलं नाही. ते सुक्क झालेलं आहे. आणि मी जसं बोलली आता मसाले भात गरम करते तसं ही कारलं मी उद्या सकाळी छान असं गरम करणार. असं मसालेदार कारलं आहे ना आम्हाला खूप आवडतं. म्हणून तुम्ही बघू शकता किती छान अशी भाजी झालेली आहे. गरम आहे म्हणून थोडीशी पातळ वाटते पण ते एकदम नंतर घट्ट होणार आहे सुक्क. तर आपलं मूग भजीचं बेटर तयार झालेलं आहे आणि आपण इथे काढणार आहोत मूग भजी. छोटी छोटी काढायची आहेत. छान अशी तळून निघाली पाहिजे ती. आपली मूग भजी अशी छान अशी फ्राय झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी मूग भजी झालेली आहे.
तर तुम्ही बघू शकता आपली मूग भजी, वाटाण्यातला मसाले भात, कारल्याचं भरीत, लोणचं, पापड आणि चपाती. खूप छान अशी मेजवानी आहे आजला. आणि खरंच कारल्याचं भरीत म्हणजे एक नंबर. आणि तुम्ही बघू शकता हे कारलं आहे. आणि वंशला सुद्धा कारलं खूप लहान असताना आवडतं आणि खूप जास्त प्रमाणात घेतलंय. तर त्यालाच विचारूया. सांग तू, कारलं आहे की नाही तुझ्या आवडीचं? माझ्या आवडीचं कारलं आहे आणि खूप भारी झाले. कारलं बनवायला वंशनीच सांगितलेलं, कारण का काळ्या वाटाण्याचा भात बनवताना त्याला आठवलं की मम्मी कारलं खूप दिवस बनवलं नाहीये, बनव. म्हणून आम्ही कारल्याची भाजी बनवली. काय वंश? तुम्हाला पण माझ्या ह्या डिश आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नक्की ह्या डिश बनवून पहा, खाऊन पहा आणि माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.